नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. तारदाळमध्ये मध्यरात्री थरार, चाकूचा धाक टाकून पती पत्नीला मारहाण, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे मध्यरात्री थरारक दरोड्याची घटना घडली. 7 ते 8 जणांच्या सशस्त्र टोळीने चाकूचा धाक दाखवत पती पत्नीला बेदम मारहाण केली आणि सोन्याचे दागिने तसेच 30,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे तारदाळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. सोमवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास तारदाळ येथील फिल्टर हाऊस जवळील मळ्यात ही धक्कादायक घटना घडली. प्रसाद कुलकर्णी यांच्या मळ्यात वास्तव्यास असलेले विठ्ठल राजाराम गायकवाड आणि त्यांची पत्नी झोपेत असताना 7 ते 8 जणांच्या टोळीने घरात घुसून हल्ला चढवला. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत दोघांना धमकावलं आणि मारहाण केली. त्यानंतर मणी, मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, पैंजण तसेच घरातील 30,000 रुपयांची रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. याच टोळीने शेजारील कुमार समडोळे यांच्या मळ्यातही चोरीचा प्रयत्न केला. मात्र घरातील सदस्यांना जाग आल्याने आरडाओरडा झाला आणि परिसरातील काही तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला. तरीही अंतराचा फायदा घेत आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच गडिंग्लज विभागाचे DYSP विक्रांत गायकवाड आणि शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक पथक आणि ठसे तज्ज्ञांकडून पुरावे गोळा करण्यात येत असून तपास वेगाने सुरू आहे. चोरटे एकमेकांशी हिंदी भाषेत बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे तारदाळ आणि परिसरात घबराट पसरली असून रात्रीची गस्त वाढवून आरोपींना तातडीनं अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.